हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 101वी गोष्ट आज आपण ऐकूया. ही गोष्ट आहे श्री बैरू बाबाजी यांची. या व्रजभूमीमध्ये माट नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये वैरागी नावाचा एक असा झाडी असलेला असा रमणीय असा भाग आहे. तेथील वृक्षांच्या घनदाट छायेमध्ये बसून भजन आणि साधना करून अनेक संतांनी सिद्धीचा लाभ करून घेतलेला आहे असं सांगितलं जातं. ह्या वैरागीन या झाडीच्या भागामध्ये मध्येच एक असा उंच अशी टेकडी आहे. त्या टेकडीवरतीच एक रासबिहारीचं मंदिर आहे. या टेकडीवरतीच बैरूबाबाने स्वेच्छेने समाधी घेतली असं सांगितलं जातं आणि त्यांची समाधी तिथे आहे. त्यांच्या इच्छेने धरती दुभंगली आणि त्याच्यामध्ये ते हळूहळू दिसेनासे झाले असं सांगितलं जातं. बैरूबाबांना आज सुद्धा या माट गावामध्ये अतिशय मानतात. श्रद्धाळू भक्तांना हे दर्शन देतात आणि त्यांचे कष्ट दूर करतात असं सांगितलं जातं. साधारण 19व्या शतकात असेल, एक करेडा जातीचा मुलगा त्या जंगलामध्ये गेलेला होता आणि खजुराची पानं पंखे बनवण्यासाठी तो तोडून आणत होता. पानं घेऊन तो आपल्या गावाकडे परत येऊ लागला. रात्र अमावस्येची होती आणि त्याला थोडा उशीरच झालेला होता, त्यामुळे अंधार पडायला लागला होता. तिथून येण्याच्या रस्त्यावरती त्या काळी एक कब्रस्तान होतं. तो जसा कब्रस्तानच्या जवळ आला तर त्याला असं दिसलं की रस्त्यावरती एक 10 फूट लांबीचा माणूस झोपला आहे आणि त्याच्या अंगावरती एक सफेद अशी चादर झाकलेली आहे आणि तो अचानक उठून उभा राहिला. हे पाहिल्यावरती मुरली अतिशय घाबरला आणि तो जोराने ओरडू लागला, "बैरू बाबा रक्षा करो." बैरू बाबांचं नाव मुरलीने घेताच ते नाव ऐकून ती जी काय आकृती होती ती अदृश्य झाली. पण मुरलीचं भय मात्र काही गेलेलं नव्हतं. त्यामुळं तो तसाच ओरडत राहिला, "जय बैरू बाबा, जय बैरू बाबा." त्याच वेळेला त्याला असं दिसलं, त्याला आधी खडावांचा आवाज आला आणि त्या दिशेने पाहताच त्याला जटाधारी आणि गोरे पान असे बैरूबाबा आपल्याकडे येताना दिसले. त्यांनी अंगामध्ये बिनबाह्याचा लांब कुर्ता म्हणजे कफनी घातलेली होती. त्यांच्या हातामध्ये माळ होती. त्याच्याकडे येत येत ते त्याला म्हणाले, "मुरली, घाबरू नकोस. हे बघ मी आलोय. चल मी तुला गावापर्यंत पोहोचवतो." आता मुरलीची भीती गेली आणि तो गावाकडे चालू लागला. मुरली पुढे-पुढे जात होता आणि पाठीमागून बाबा त्यांच्या पायातल्या खडावांचा चट-चट असा आवाज करत त्याच्या पाठीमागे चालत येत होते. गाव जवळ आलं. अगदी वस्तीपाशी दोघं जण आले. मग पाठीमागूनच बाबांनी विचारलं, "मुरली, आता जाशील का घरी?" मुरली म्हणाला, "हो बाबा, आता जाईन." आणि त्याने मागे वळून बाबांच्याकडे पाहिलं. तोपर्यंत बाबा अदृश्य झालेले होते. अशा प्रकारच्या अनेक घटना गावातले लोक सांगत असतात. बैरूबाबांबद्दल बोलताना लोकांना अतिशय उत्साह असतो आणि ते कथा सांगता सांगता थकत नाहीत. बैरूबाबांना ते आपले माता-पिता, सहाय्यक, स्वामी, सखा असं समजतात. बैरूबाबांचा जन्म राजा जयतपाल सिंह यांच्या वंशामध्ये झाला. ह्या जयतपाल सिंह यांनीच व्रजभूमीमध्ये जैतथ म्हणजेच जैत नावाचं एक गाव बसवलेलं आहे. या बैरूबाबांचे जे पिता होते सूरजमल यांनी माट नावाचं हे गाव वसवलं. या सूरजमलजींना 4 मुलगे होते. सगळ्यात मोठ्याचं नाव होतं सिंहनसिंह, दुसऱ्याचं होतं बैरूसिंह म्हणजे हे आपले कथानायक.
तिसरा होता पूरणसिंह आणि चौथा शेरसिंह. बैरूसिंह यांचा विवाह बरसाना येथील श्री बिहारीसिंहजी यांची मुलगी श्रीमती मानकौर यांच्याशी झाला. त्यांना 2 मुलगे झाले, राजा आणि मुला. ही दोघं मुलं मोठी झाल्यावरती बैरूबाबांनी आपलं जे माट नावाचं गाव होतं जहागिरीत त्यांना आलेलं, त्याचं विभाजन केलं आणि ते 2 पुत्रांना त्याचा मान वाटून दिला. माट गावाचे 2 भाग या 2 मुलांच्या नावावरतीच पुढे प्रसिद्ध झाले. एक आहे माट मुला आणि दुसरं माट राजा. कारण त्यांच्या मुलांची नावं राजा आणि मुला अशी होती. ह्या दोन्ही मुलांच्या नावांनीच ह्या प्रकारची माट नावाची गावं अजूनही तिथे आहेत. अशा प्रकारे आपली संपत्ती मुलांना वाटून दिल्यानंतर बैरूसिंह यांनी विरक्त वेश घेतला आणि ते तीर्थ पर्यटनासाठी निघून गेले. त्यांचे गुरु कोण होते ते काही कुणाला माहिती नाही आहे, पण त्यांचं इष्टदैवत मात्र रासबिहारी होतं आणि त्यांची भक्तीची जी उपासना होती ती मधुर रसाची होती. त्यांचं संन्यास वेशाचं नाव काय झालं तेही काही कोणाला माहिती नाही आहे. पण त्यांचं नाव बैरूसिंह असल्यामुळे लोक त्यांना बैरूबाबा असंच म्हणत असत. हे बैरूबाबा 12 वर्ष तीर्थपर्यटन करत राहिले. त्याच्यानंतर पुन्हा ते माटगाव इथे परत आले. पण ते घरी गेले नाहीत, कारण आता ते संन्यासी झालेले होते. ते ह्या वैरागीन ह्या भागामध्ये एका अशा उंच टेकडीच्या तिथे राहू लागले. तिथे एक वृक्ष होता आणि त्याच्या खाली बसून ते रासलीलेचं ध्यान करत असत. त्यांच्या लांब लांब जटा वाढलेल्या होत्या आणि ते अंगामध्ये कफनी घालत असत. अगदी आयाचित वृत्तीने ते राहत आणि जे काय मिळेल त्याच्यावरती ते खाऊन ते तिथे जीवननिर्वाह करत असत. त्यांच्याबद्दल एक अशी कथा सांगितली जाते की त्यांची एक भाभी होती, म्हणजे मोठ्या भावाची बायको होती. ती अत्यंत रूपवती होती. ती अगदी प्रेमाने आणि श्रद्धेने ह्या आपल्या दिराची सेवा करत असे. पण काहीही कारण असो, तिच्या नवऱ्याचा या दोघांच्या संबंधांबद्दल काहीतरी गैरसमज झाला आणि मग तो अतिशय चिडला आणि त्या बैरूबाबा जिथे त्या वैरागीन ह्या भागामध्ये बसायचे तिथे जाऊन अगदी रागाने तो त्यांना खूप बोलला आणि म्हणाला की तू माझ्या डोळ्यांसमोरून चालता हो, निघून जा. त्यावर बैरूबाबा शांतपणाने म्हणाले की तुम्ही मोठे भाऊ आहात आणि मी तुमच्या आज्ञेचं पालन नक्कीच करेन. मी जर निष्पाप, निर्दोष आणि सच्चा असेन तर ही धरणी आत्ताच्या आत्ता दुभंगेल आणि मी तिच्यामध्ये सामावून समाधी घेईन. त्याच क्षणी विरागींच्या ज्या भागामध्ये ज्या टेकडीवरती ते बसलेले होते तिथली धरणी खरोखरीच दुभंग पावली आणि ते त्यांच्या भावाच्या डोळ्यासमोर हळूहळू खाली खाली जाऊ लागले. अर्थातच आवाज झाला मोठा आणि लोकही जमा झाले. भावाने हात पकडून त्यांना बाहेर काढण्याची प्रयत्न केला, परंतु या बैरूबाबांनी त्यांना आपल्याला हात लावू नका असं सांगितलं. त्यांचं सगळं शरीर हळूहळू हळू त्या दुभंगलेल्या भागामध्ये धरणीमध्ये निघून गेलं आणि फक्त तोंड तेवढं बाहेर राहिलं. त्यावेळेला बैरूबाबांनी तिथे जमलेल्या लोकांना आपल्या डोक्यावरती नांद ठेवायला सांगितली. नांद म्हणजे गाईगुरांना पाणी पाजण्यासाठी असं पसरट तोंडाचं एक मातीचं किंवा धातूचं भांडं असतं, त्याला नांद म्हणतात. मग ती नांद लोकांनी त्यांच्या डोक्यावर ठेवल्यावरती त्या नांदसह ते हळूहळू पूर्णपणे जमिनीमध्ये गेले आणि जमीन बंद झाली. त्यामुळे तिथे त्यांची समाधी बांधली गेलेली आहे.
आता ही जी कहाणी आहे, ही खरी आहे की नाही, हे काही आपल्याला सांगता येत नाही. पण हे मात्र खरं आहे, की बाबांनी स्वेच्छेने जिवंत समाधी वसंत पंचमीच्या दिवशी घेतलेली होती. आणि आजही तिथे वसंत पंचमीच्या दिवशी मोठी जत्रा भरते आणि उत्सव होतो आणि लोक तिथे त्यांच्या समाधीवरती म्हणजेच ते मातीचं भांडं किंवा धातूचं भांडं हे वाहतात. अशी तिथे प्रथा आहे. अशा प्रकारे त्यांच्या बाकी कुठल्या उपासनेबद्दल किंवा ह्याच्याबद्दल फारशी माहिती नाही. पण ही एक धरती दुभंगून माणसाने आत जाण्याची सीतामैयासारखी एक विलक्षण घटना ही मात्र त्यांच्या उच्च कोटीच्या साधनेची साक्ष देते. हरिओम.